थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर आणि समीरजी सोमने सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. आमदार चषक 2025 बदलापूरच्या या स्पर्धेची दुसरी संध्या आणि या 8 संघांचा पोलमधला पहिला सामना. संग्राम नितलस विरुद्ध शिवशक्ती कडाव. पहिलाच बॉल इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चाललाय बॉल, निघालाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती राहुलचा वार. ऑफ स्टंपचा बाहेर हाफ फॉली मिळाला. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफचा जो फिल्डर होता त्यासाठी चेस फार मोठी होती आणि त्याला आता थोडंसं त्याच बाजूला सरकवण्यात आलं. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज नीतू माळीला आपण पाहतोय. ऑन साईडला सध्या काऊ कॉर्नरमध्ये एक फिल्डर आहे. राहुल काटेचे कॅप्टन आहेत आणि त्यांच्या सोबतीला प्रतीक सांगडे हे ओपनिंग प्लेयर संग्राम नितलश्री. पुन्हा त्याच दिशेने डीपमध्ये फिल्डर आहे. पहिल्या बाउन्सवरती तो कव्हर करतोय. थ्रो चांगला आहे, डबलचा कॉल आणि इथे प्रतीक देखील पोहोचलाय. प्रचंड वेगाने डेंजर एंडला त्यालाच पोहोचायचं होतं. दोन नामवंत संघ आहेत. एक तळोचा MIDC बेल्ट मधला आपल्याला पाहायला मिळतोय संग्राम नितलस आणि दुसऱ्या बाजूला कर्जतचा शिवशक्ती कडाव. टॉस जेव्हा कंप्लीट झाला, आय थिंक लास्ट इयर पासून एक मॅच या दोन्ही संघांमध्ये झाले. दोन्ही कॅप्टनचं वक्तव्य होतं आणि तो सामना शिवशक्ती कडावने आय थिंक जिंकला होता. सो या मॅचमध्ये पुन्हा पलटवार करण्याचे संकेत सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळतात. राहुलचे पहिल्याच बॉलवरती आक्रमक सुरुवात, चौकार त्याच्याकडून आलेला आहे. त्यानंतर डबल मिड ऑफला 8 ठेवलंय. दोन्ही कॉर्नरमध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि काऊ कॉर्नरला 2 फिल्डर. बॅकफुटला दामला काठे पंच करतोय. कवचला बॉल आहे, फिल्डर धावतोय पण त्याचा वाक्याबाहेर आला. आणखी एक चौकार. बॅकफुटला दामला कमी गतीने शॉट ऑफ लेन बॉल आला. पंच करत असताना कवचला चौकार आला. राहुलचा बॅटमधून दुसरा. यावेळेला आपण पाहतोय बॉल पॉइंटच्या फिल्डरकडे. फार वेगाने बॉलवरती चांगली फिल्डिंग. जयेशला आपण पाहतोय बिहाइंड विकेट. शॉर्ट थर्ड आणि गलीमध्ये तो एक्झॅक्ट आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबरीने इनफिल्डमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, फाईन लेगला फिल्डर आहे, थर्ड मॅनला फिल्डर, कवचला फिल्डर आहेत. आत मिड ऑफ प्रथमतः प्रतीक आता स्ट्रायकिंग एंडला असेल. 5 ओव्हर्सचा पहिला डाव. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना संग्राम नितलस द्यायचा. पुन्हा तोच फिल्डर ऍक्शन मध्ये. डायरेक्ट हिटला चान्स घ्यायला पाहिजे होती. विकेट किपर हे सांगतोय कल्पेश, मात्र इथे चुकी झाली आहे. मागून बॅकअप होतं, काऊ कॉर्नरला फिल्डर होता. कदाचित मिड ऑनचा फिल्डर आला असता, मात्र तो थांबला. त्याला वाटलं की बॅकिंगला फिल्डर नाही, कारण ज्या राहुलने 2 चौकार आतापर्यंत लगावलेले आहेत तो धावत होता. त्याची विकेट धोक्यात होती. तो पोहोचला. धावसंख्या 1ने पुढे जाईल. स्कमोझॉन 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. त्या षटकातील असेल शेवटचा बॉल. बॅटची आतली कडा घेऊन टप्पा पडल्यानंतर बॉल आलाय विकेट किपर कल्पेशकडे. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संग्राम नितलस बॅटिंग करते. 12 फॉर नन, 12ला नावात. यंदा श्रेया घोषालचं आपल्याला पाहायला मिळेल. कोलकाताच्या इडन गार्डनवरती ओपनिंग सेरेमनी 22 मार्चला आपण पाहणार आहोत. आय थिंक पहिलीच मॅच CSK अगेन्स्ट MI. या स्पर्धेचे आमचे लाडके सहआयोजक दिगंबरजी सुरोशे साहेब यांचे आगमन झालेले आहे. दादांचे सहर्ष स्वागत, सुस्वागतम. मुरबाड विधानसभेचे आमदार, गेल्या 5 टर्ममध्ये 25 वर्षांमध्ये ज्यांनी
मुरबाड विधानसभेची सेवा केली. ओहो, मिड ऑफ कडे बॉल होता, असं वाटलं चान्स आहे अगोदर त्या फिल्डरला. लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग, बॉडीचा बॅलन्स गेलाय पण बॉलला जाऊ दिलं नाही. चांगला थ्रो, एकच धाव. सेकंड ओव्हरमध्ये कर्जतचा वंडर बॉय कुशल गुरवला आपण सध्या पाहतोय. अष्टपैलू आहेत, दोन्ही बाजूला चांगली स्टारकास्ट आहे. संग्राम 11 नितलास राहुल आणि प्रतीकला आपण सुरुवातीला पाहतोय. दुसऱ्या बाजूने फ्रंट लाईन बॉलर नीतू, नंतर कुशल आलेला आहे. 12 धावा पहिल्या ओव्हरमध्ये होता. विकेट तिथे पडली नाही. ॲव्हरेज स्कोर आलेला आहे, तो जास्तही नव्हता. विकेटही टाकली नाही. सेकंड ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती एक धाव. काठे स्ट्रायकिंग एंडला. बॅकफुटला थांबलाय, स्क्वेअर कट. गुंडब्बा विश्वनाथ वीरेंद्र सेवाग स्टाईलने बॉल निघाला. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. काठेचा चौकार. बॅटर आहे राहुल काटे, जो नितलस आपल्याला पाहायला मिळतोय. कटचे फटके असतील, पंचचे फटके असतील, हे त्याचे आवडते फटके आणि बॉलमध्ये बाउन्स होता त्याचा फायदा. थोडासा थांबला बॅकफुटला आणि कट केलाय. स्क्वेअर कटचा चौकार. कुशल एज हेल्दी एज. बॉल कल्पेश हाताचे विकेट कीपर. पहिली विकेट संग्राम 11 नितलसला. पहिला आदरा राहुल काटे बाद. राहुल काटेची विकेट आली आहे, जो धावसंख्येचा वेग वाढवत होता. एक्स्ट्रा ओव्हरमध्ये लॉफ्ट करायचं होतं पण नाही जमलं आणि एज घेऊन विकेट किपर कल्पेशने टिपलेला आहे. झेलने पहिली विकेट मिळाली. पहिला ब्रेक थ्रू कुशल गुरवने मिळवून दिला. नेक्स्ट मॅचमध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती असेल, टॉससाठी रिपोर्ट करा. श्री जयशंकर चांदई आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा आई भवानी शेलू. पालकमंत्री प्रीमियर लीग मोठी स्पर्धा आणखी तुम्हाला या विभागातली पाहायला मिळते. या स्पर्धेचे आयोजक दीपकजी चव्हाण साहेब यांचं आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत, सुस्वागतम. ओहो, कट केलं होतं जस्ट दिशा देत असताना. मॅन इन फॉर्म साहिल दरेल आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती. मात्र अंपायरकडे मागणी करण्यात येते आणि आय थिंक हा असेल बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. cricket.in आमचे टेक्निकल एक्सपर्ट आहेत आणि त्याचसोबत आता थर्ड अंपायर जोडले जातील हा डिसिजन देण्यासाठी. एक रिव्ह्यू प्रत्येक डावामध्ये प्रत्येक संघाकडे असेल, जो तुम्ही रनआउट आणि त्याचबरोबर वेस्ट नो बॉलसाठी घेऊ शकता. तो आता घेतलेला आहे संग्राम 11 नितलसने आणि टीव्ही अंपायरचा डिसिजन इट इज नो बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. रिव्ह्यू सक्सेसफुल. रिव्ह्यू पुन्हा रिटेन केला जाईल नितलस संघाकडे. नो बॉल म्हणजे हा फ्री हिट आहे आणि धावसंख्येमध्ये वाढ होते. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 19 रन्स. कुशल प्रतीक सांगडे स्ट्रायकिंग एंडला. फ्री हिटचा बॉल. फुल लेंथ आहे. बॉलच बॅक. लॉंग ऑनकडे बॉल चाललाय. त्या ठिकाणी कॅप्टन आपण पाहतोय अभि देवगरे यांना. सिंगलच्या साह्याने धावसंख्या पुढे चालली आहे. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 20 या आकड्यावरती. या दोन्ही संघांनी आपापल्या गावाच्या परिसरामध्ये खेळत असताना नाव लौकिक कमवलेलं आहे. कर्जतातील नामवंत संघ शिवशक्ती कडाव, तर तळोजे MIDC बेल्ट मधला रायगडातील एक नामवंत संघ आपण पाहतोय तो संग्राम 11 नितलस. फुल लाईन बॅट ड्रॅग झाले खेळपट्टीवरती. स्ट्रोक व्यवस्थित कंप्लीट करू शकला नाही. कॉन्क्रीट विकेट आहे आणि त्या बॅटचा आवाज देखील तितकाच येत असताना आपण पाहतोय. जेव्हा बॅट घासली जाते, ड्रॅग होते विकेटवरती आणि त्यामुळे स्ट्रोकला एलिव्हेट करता आलं नाही. साहिल दरेला आलाय डॉट बॉल. सेल्फ फॉलो थ्रोमध्ये कुशलने फार चांगल्या पद्धतीने बॉलला कव्हर केलं. शेवटचा बॉल पॉवर प्ले मधला. फुल लेंथ एक्स्ट्रा ओव्हरमध्ये ट्राय केलं बॉलला. डीपमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग
आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालं आतापर्यंत शिवशक्ती कडावच्या फिल्डर्सकडून. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. 1 विकेट पडली आहे राहुल काटेची आणि 2 षटकांच्या खेरीज बॅटिंग करत असताना संग्राम 11 नितलसचा धावफलकावरती. तुम्हाला दिली जातात पहिल्या 4 ओव्हरसाठी. 21 मिनिटं जरी घेतली तरी पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. महत्त्वपूर्ण सूचना असेल वेळेसंदर्भात आजच्या पोलमध्ये खेळणाऱ्या सर्व संघांसाठी. 2 ओव्हर्समध्ये धावफलकावरती 21 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आला होता. सेकंड ओव्हरमध्ये नो बॉल जरी आला कुशल गुरवकडून तरी तितक्याशा धावा खर्च करण्यात आला नाही. लॉफ्ट केल्या बॉलला फोर्सने खेळलाय. लॉंग ऑफ सी मारेच्या बाहेर साहिल दरेचा बॅट मधून निघालेला पहिला धमाका. बीजेपी काला फोर्सने खेळला थ्रू दी लाईन. लॉंग ऑफ सी मारेशेच्या बाहेर साहिल दरे मी अगोदरच म्हणालो जेव्हा तो मैदानाचा आत देत होता. मॅन इन फॉर्म फार कमी वयामध्ये अष्टपैलू कामगिरी करत असताना त्याने छाप सोडली आणि या मॅच मध्ये शिवशक्ती कडाव सारख्या नामवंत संघाच्या अगेन चांगली बॅटिंग. वेगाने पुढच्याच बॉलवरती जरूर वेग आपण बघितला मात्र नियंत्रण नव्हतं. ऑफस्टम्पचा फार बाहेर अंपायरचा सिग्नल यावेळेला आलाय वाईट आणि वाईटने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 28. थर्ड ओव्हर मध्ये आपण पुन्हा नीतू माळीला पाहतोय. दोघंही यंगस्टर आहेत आपापल्या संघाचे. पेस ऑफ कमी गतीने टाकला होता बॉल गरंगळ चाललाय. वाडिश लॉंग ऑन कडे अभि वेगाने आलाय. थोडंसं फंबल मात्र इथे चान्स घेतली नाही. प्रतीकने बघितलं की पुन्हा अभिने बॉलला कव्हर केलेलं आहे. आउटफील्ड चांगली आहे फास्ट आहे पण जर वेगाने अभि जवळपास मिड ऑन पर्यंत धावत आला होता बॉलला कव्हर करण्यासाठी. जरी फर्स्ट मध्ये बॉल निसटला असला तरी सेकंडला त्याने चान्स दिली नाही. प्रतीक सांगडे टॉप एज आहे. शॉर्ट पिट विकेट गोलंदाज डीप स्क्वेअर लेग डीप पिट विकेट तिघही धावले मात्र तिघांचा वाक्या बाहेर थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा मिळतात. चांगली फिल्डिंग आपण आतापर्यंत पाहतोय. दुसऱ्या बाजूला रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळते. आजचे जे 8ही संघ आहेत क्रिकेटचा स्टँडर्ड जपणारे संघ आहेत आणि क्वालिटी क्रिकेट आजच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जमधला पहिला सामना संग्राम 11 नितलस विरुद्ध शिवशक्ती कडाव. आई भवानी शेहू आणि त्यांच्या विरुद्ध जयशंकर चांदई. त्यानंतर जनुमान झोवेली विरुद्ध भूमी 11 कुंदे आणि त्यानंतर गोरेगाव विरुद्ध काकडवाल. अशा मॅचेस आजच्या असतील पहिल्या फेरीतील. लोआ फुल टॉस अटेम्प्ट केला. वाडिश लॉंग ऑन. ओहो अगोदर आले पुन्हा ते थांबले. का थांबले याचं उत्तर बॉल न थांबता गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चांगला फटका फुल टॉसला अटेम्प्ट केला. डावा पाय फार पुढे आला होता प्रतीकचा आणि चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट करत असताना काऊ कॉर्नर वाडिश लॉंगन कडे बॉल सीमारेषेच्या बाहेर. स्ट्रेट बॅटने खेळला. बॅट हातात फिरले. लॉंग ऑफ डाऊन दी बॉल वेल जज कॅच. सो 1 more विकेट डाऊन. नीतूने विकेट मिळवली. दुसरा ब्रेक थ्रू दुसरा हादरा संग्राम 11 नितलसला.
बरोबर असलेला प्रतीक अटॅक करत होता. मोठ्या फटक्यांसाठी दोघेही चान्स घेत होते. या क्षणाला मात्र या पार्टनरशिपला फोडणं हा महत्त्वपूर्ण पर्याय आणि त्याच पर्यायाला चॉईस करत असताना इथे विकेट काढले नीतू माळीने. अर्जुन अतुल आले, माफ करा. कवचला बॉल चालला डीपमध्ये. डबलचा कॉल साहिलचा थोडा उशिराने अतुल आहे आणि उशीर झालाय. फलंदाज होईल बाद. रन आउट. ला 3 विकेट पडले. गेल्या पावलीच माघारी आलेला अतुल थोडासा लेट असतो. नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटरीचा तुलनेत स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज, बिकॉज त्याला स्ट्रोक कंप्लीट करायचा असतो आणि त्यानंतरचा त्याचा फॉलो थ्रू आणि मग त्याला धावत सुटायचं असतं. ऑलरेडी पहिली धाव जरूर वेगाने धावला, पण सेकंडचा प्रयत्न त्याने अगोदर केला नव्हता. जसा साहिल धावलाय तसा अतुल देखील निघाला, पण तो पोहोचला नाही. कुशलचं कौतुक असेल, कारण तो ज्या पद्धतीने आला त्याने कव्हर करून लगेचच स्टंपला लावलाय आणि रनआउटची विकेट आपण बघितली. आदरणीय नवीनजी चला आपण जाऊयात काही मान्यवरांसाठी, कारण आगमन होतं राहुलजी चव्हाण सरांकडे. स्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय दुर्वाजी धुळे साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांच्या साथीने आपण पाहतोय आमचे सचिनजी शर्मा यांचं आगमन झालंय. नवीनजी भोपी सर आणि त्यांच्या साथीनं गणेशजी भोपी सरांचं देखील आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. याबो आपण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोठ्या संख्येने मान्यवर या स्पर्धेची ओळख राहिलेली आहे. आदरणीय हरेशजी पंढरीनाथ डोळे साहेब, माणुसकीच्या दुनियेतील राजा माणूस, आणि आज सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मोठी मंडळी या मंचावरती येत असताना पाहायला मिळतात. शैलेशदादा पावशे देखील आपल्याला पाहायला मिळतात. नेहमीच संग्राम नेतलं संघाला ज्यांचं पाठबळ राहिलेलं आहे आणि त्यांच्यासोबत देखील अनेकशे मान्यवर या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. 4th ओव्हरला सुरुवात झाली, जिथे पहिलाच बॉल आलाय वाईड, आणि वाईडने धावसंख्या पुढे आपण बघितली तर ती 37. 4th ओव्हरमध्ये गोलंदाज विक्रांतला आपण पाहतोय. साहिल दरे ची इनिंग आता इम्पॉर्टंट ठरणार आहे, जो सेट बॅटर आहे. लॉफ केला, पिकअप शॉट, एक्स्ट्रा कव्हर असं वाटतं, मिस टायमिंग, आणि तिथे फिल्डरने कॅच ड्रॉप केली आहे. बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल, जीवनदान साहिलला. होता एलिव्हेशन तितकंसं नव्हतं. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. या दरम्यान आपण पाहतोय स्पर्धेला भेट देण्यासाठी काही मान्यवरांसाठी कारण आगमन होत आहे. खऱ्या अर्थाने कल्याण उंभारडे गावचे नामांकित उद्योजक अर्थातच डीबी ग्रुपचे सर्व आदरणीय मच्छिंद्रजी जाधव साहेबांसाठी कारण आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत. तसेच जोबेली गावचे लाडके जावई सुद्धा आहेत, त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. आमदार चषक 2025 मध्ये भारतीय जनता पार्टी बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आज मान्यवरांची बांधीयाळी आपल्याला पाहायला मिळते. नुकताच आगमन झालं, आपण पाहतोय मंचावरती सन्माननीय दीपकजी चव्हाण साहेब, पालकमंत्री प्रीमियर लीगचे अध्यक्ष सर्व, त्यानंतर सचिनजी शर्मा साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. गणेशजी भोपी, नवीनजी भोपी सर, आपले मनपूर्वक स्वागत. दुर्वाजी धुळे आणि आदरणीय मच्छिंद्र जाधव साहेब, आपले मनपूर्वक स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. एका बाजूला सामना चालू आहे संग्राम 11 नितलस आणि त्यांच्या विरोधात कर्जत बेल्ट मधील एक दिग्गज दादा संघ शिवशक्ती कडाव, आणि एक चांगली मातब्बर लढत आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट, ओ टू कॉम बॉक्स. लॉफ्ट केल्या बॉलला, लॉंग ऑफ, चांगला झेल, चांगला झेल. यावेळेला याच ओव्हरमध्ये जरूर एक चुकी घडली होती. बाउंड्री चेक करण्यात आली टीव्ही अंपायर कडून.
मात्र फर्स्ट लुकमध्ये असं वाटतं त्याने झेल टिपला, त्याची बॉडी लँग्वेज कॉन्फिडंट आहे, पण टीव्ही अंपायर आपल्याला हा सिग्नल देतील. ऑलरेडी 2 डॉट बॉल आले होते ओमकारच्या अगेन्स्ट, त्यामुळे ओमकारने आता अटॅक करण्याचा प्रयत्न केलाच होता. चांगला फटका आपण बघितला, फ्लॅट होता बॉल, पण लॉंग ऑफला काय उडी घेतली त्या ठिकाणी. प्रयत्न तर जबरदस्त नीतू माळीकडून आपण बघितले, ज्याने 2 षटकांच्या स्पेलमध्ये देखील चांगली बॉलिंग करत असताना एक विकेट काढली होती. मात्र या ओव्हरमध्ये तितक्याचा धाव आला नाही. टीव्ही अंपायरचा डिसिजन, बॅट्समन आउट, ओमकार बाद. बैग से कर काय कॅच पकडली त्याने, उडता नीतू आपण बघितलाय. मात्र त्या अगोदर ॲज अ बॉलर म्हणून सर्वांना तो परिचय आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मयूर पेसेकर यांच्या जगन्नाथ क्रीडा संकुलावरती देखील पालघरातील तो जाई संघ आपल्याला पाहायला मिळतो. ग्रामीणचा 6 बॉल 1 धाव डिपेंड करत असताना सामना त्याने जिंकून दिलेला होता. हो, 1 हँडेड कॅच, येस. कुशल गुरवचा झेल, या अगोदर नीतू माळीचा झेल, आणि अंपायरचं बोट तर आकाशाकडे गेलं. बॅटर आला पावली माघारी, बाद होत आहेत विकास. सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आगमन होतोय खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक आम्हाला लाभली आहे. ते आमचे जोबेली गावचे उद्योजक समाजसेवक मयूरजी केणे यांचं आगमन झालं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय यंग डॅसिंग डायनामिक पर्सनॅलिटी शेतकरी राजा निखिलजी चव्हाण यांचं आगमन झाले, त्याचे मनपूर्वक स्वागत. येत्या काळामध्ये खरं तर 1 एप्रिल या रोजीपासून आपण पाहतोय खरं तर बाईकचा शोरूम तुम्हाला दहिवली गावामध्ये पाहायला मिळेल. 13 बाईकसह ती स्पर्धा घेऊन आलेत. दहिवली चषकचे दमदार आयोजक आमचे निखिलजी चव्हाण यांचं आगमन झाले, त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. आपला धावांची गती होती संग्रामलव्या नितलशी, मात्र कुठेतरी त्या गतीला रोख लावण्यासाठी जे विकेट होते ते विकेट मिळवले गोलंदाज नीतू असेल थर्ड ओव्हरमध्ये, आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला विक्रांत ज्याने 2 विकेट लागोपाठ काढल्या. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती आपण पाहतोय त्या 44-44 धावा. लास्ट ओव्हर बाकी आहे. या ओव्हरमध्ये 10-15 धावा, 50+ स्कोर चॅलेंजिंग असेल, फायटिंग असेल, कारण गोलंदाजी नितलस संघाकडे देखील चांगले, पण दुसऱ्या बाजूने सध्याची गोलंदाजी, दुसऱ्या डावामध्ये शिवशक्ती कडावची बॅटिंग ऑर्डर, दोन्ही बाजूला तगडी स्टारकास्ट आहेत. जरी या ग्रामीणच्या 2 महासत्ता असल्या तरी स्टँडर्ड क्रिकेट आजवर या दोन्ही संघांनी बऱ्याच वेळेला आपल्याला दाखवलं. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चांगला खेळ करत असताना ते आपल्याला पाहायला मिळालेत. या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅचमध्ये समोरासमोर आलेले आहेत. दुसऱ्या रजनीच्या संग्राम नितलस विरुद्ध शिवशक्ती कडाव. लास्ट ओव्हर, पहिला बॉल फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न करण्यात आला. गॅपमध्ये बॉल, मोठी गॅप, आणि त्या गॅपमधून बॉल सीमा पार. साहिल दरेच्या बॅटमधून चौकार. चौकारासोबत धावसंख्या पोहोचले पुढे 48-48 वरती. ओहो, बॅट स्विंग जबरदस्त, पण बॉल फुल लेंथ होता, बरोबर समोर पडला आणि थेट तो निघून गेला विकेट किपर कुशलकडे. त्यानंतर ड्रिल करून दाखवलं त्याने, कदाचित स्वीपचा प्रयत्न केला असता, बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला असता जर त्याला कॉमेंट्री बॉक्समध्ये महत्व, मैदानाच्या आत नाही. ओहो, फॉलो केलं होतं बॉलला, ऑफस्टंपचा भरपूर बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल येत असताना वाईडने धावसंख्या 49. बॉल अजूनही 4 बाकी आहेत. साहिल दरेकडून सर्वाधिक अपेक्षा सध्या तरी आहेत बॅटिंग करणाऱ्या संग्राम नितलसला या मॅचमध्ये. हा डाव पहिला आहे, कारण जितक्या जास्त धावा येतील तितकंच चांगलं असेल ते त्यांच्या गोलंदाजांसाठी. काऊ फेसला बॉल आहे, चांगले फिल्डिंग, थ्रो चांगला आलाय. साहिलला थांबावं लागेल. चांगला कॉल दिनेश पावशे सिंग, अन्यथा इथे रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली असती. धाव मिळते 1 आणि एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे
स्कोर ऑन 50. सांघिक अर्धशतक 50 धावा धावफलकावरती 5 विकेटचं नुकसान संग्राम 11 नितलस. पुन्हा बॉलर तयार होतोय. डीके ऑफ स्टंपचा बाहेर थ्रू दी लाईन हवेत. चांगला प्रयत्न, मात्र इथे फर्स्ट लुक मध्ये असं वाटलं की एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरने कॅच पकडली आहे. ऑडीचा त्याचा बॅलन्स गेला आणि कॅच ही सध्या त्याच्याकडून ड्रॉप झालेली आहे. दिनेशला जीवनदान सिंगलने स्ट्रायकिंग एंडला आणतायत साहिलला. पोल करायचा होता, वळलाय बॉल पडला बरोबर. थोडासा लेट झाला, एक्स्ट्रा पेस होता आणि त्या पेसने बॉल जसा वळला बीट झालाय साहिल. डॉट बॉल. शेवटचा एक बॉल असेल डावामधला. सध्याचा स्कोर जर आपण बघितला तर तो 51. पाहूयात फिनिशिंग टच कसा असेल. सेट बॅटर आहे साहिल दरे. फ्लॅट काऊ फेस. दरेचा दणका बॉल निघालाय सीमारेषेच्या बाहेर. आलेला चौकार. डाव पहिला संपला जिथे बॅटिंग केली संग्राम 11 नितलसने. धावा बनवल्या 55. 55 for 5. 55ला 5. 56 धावांचं लक्ष असेल शिवशक्ती कडाव संघासमोर. प्रथमताच 13 बाईक्स. देवली धमाका. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारे अर्थातच श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आयोजित दहिवली चषक 2025 येत्या 1 एप्रिल पासून 6 एप्रिल पर्यंत ही भव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला असेल. 13 बाईक. पहिल्या क्रमांकासाठी 4 बाईक आहेत. भव्य चषक. द्वितीय क्रमांकासाठी 3 बाईक. तृतीय क्रमांकासाठी 2 बाईक. चतुर्थ क्रमांकासाठी 1 बाईक. पंचम आणि षष्टम क्रमांकासाठी देखील 1-1 बाईक आहे प्रत्येकी. या स्पर्धेचे लाडके आयोजक गजेंद्र दादा गडगे, त्याचबरोबर कुमार निखिलजी चव्हाण आणि त्याचबरोबर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगर आदरणीय बाळकृष्णजी मुंडे साहेब यांच्या विद्यमानातून आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. दहिवली चषक बदलापुरामध्ये प्रथमतास 13 बाईक्स. दहिवली चषक येत्या 1 एप्रिल पासून ही स्पर्धा आपल्या समोर असेल. सुस्वागतम. आयोजकांचं सहर्ष स्वागत. वयात आपण सन्मानांकडे. आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतोय. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आपला मोलाचा वेळ दिला डीबी ग्रुपचे चेअरमन मच्छिंद्र जाधव साहेब यांचा सन्मान आपण करू. या मुख्य व्यासपीठावरती मी विनंती करेल हरेजी धुळे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. मच्छिंद्र जाधव साहेबांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. खरं तर ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपला मोलाचा वेळ दिला त्यांचा सन्मान आपण करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून हरेजी पंढरनाथ धुळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आमदार चषक आणि या स्पर्धेमध्ये आपण सन्मान करतोय. मच्छिंद्र गायकर हे देखील आमचे मित्र जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती सन्मान होत असताना डीबी ग्रुपचे चेअरमन मच्छिंद्र जाधव साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. आपण आलात या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तदनंतर मुख्य व्यासपीठावरती अग्रयोग संघटना माजी अध्यक्ष दुर्वाजी धुळे साहेब यांचाही सन्मान आपण करू. या मुख्य व्यासपीठावरती हा सन्मान केला जाईल. मी विनंती करेल हरेजी धुळे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मंचावरती होईल. खरं तर दुर्वाजी धुळे साहेब म्हटलं की कबड्डी या खेळावरती त्यांचं नितांत प्रेम आहे. एक कबड्डीचे चांगले खेळाडू आहेत, परंतु क्रिकेट या क्षेत्रामध्ये देखील त्यांनी नेहमीच प्रेम दाखवलं आहे. असे आमचे दुर्वाजी धुळे साहेबांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना एक सुंदर सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ आणि एक सुंदर महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल देऊन हा सन्मान या मंचावरती होत असताना तदनंतर या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ही बाईक लाभली आहे ते आमचे जवेरी गावचे उद्योजक समाजसेवक मयूरजी केणे साहेबांना विनंती आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. मयूरजी केणे आणि निखिलजी चव्हाण आपण या. शेतकरी राजा यांचाही सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे. अतिथी देव भव. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान हा झालाच पाहिजे, त्यामुळे आपण प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान या मंचावरती करतोय. सर नेक्स्ट मॅच टीम आई भवानी शेलू आणि त्यांच्या विरोधात संघ श्री 11 जयशंकर चांदई. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी या. मयूरजी केणे यांचा सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय.
मी विनंती करेल सदाशिव धुळे यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करा. आपल्या मुख्य व्यासपीठावरती परेशजी धुमाळ यांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. सध्याच्या घडीला आपण सन्मान करतोय. सूर्यकांतजी धुळे यांना विनंती करायला आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण निखिलजी चव्हाण यांचा सन्मान आपण करा. सुरेश चिंतामण धुळे हे देखील जोडले गेलेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. जिजाजी माळी मच्छिंद्र धुळे यांचंही मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आदेश धुळे देखील जोडले गेलेत, मनपूर्वक स्वागत. शेतकरी राजा निखिलजी चव्हाण यांचा सन्मान होत असताना गणेश खेडेकर हे देखील जोडले गेलेत, वेलकम, स्वागत आहे त्यांच्या साथीने. आपण पाहतोय कबड्डीचे आणखीन एक चांगले खेळाडू तुषार धुळे हे देखील जोडले गेलेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून नवीनजी भोपी सरांना विनंती आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. नवीनजी भोपी सर आपणास विनंती आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. मयूरजी केणे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. मी विनंती करतो नवीनजी भोपी सरांना आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. मॅचला देखील सुरुवात झाली आहे. टीम शेलू संघाचे कॅप्टन इथे दाखल झालेत. विनंती आहे टीम चांदई टीमचे कॅप्टन आपण या. तदनंतर गणेशजी भोपी सर आपण या आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करा. जिजाजी माळी यांच्या शुभ हस्ते आपण गणेशजी भोपी सर यांचा सन्मान करतोय. जिजाजी माळी यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करा. गणेशजी भोपी सरांचा हा सन्मान या मंचावरती होत असताना प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना तदनंतर बोरसे सर आपण पुढे या आपलाही सन्मानाचा आपण स्वीकार करा. मी विनंती करेल सुरेश चिंतामण धुळे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण बोरसे सर यांचा सन्मान करा या मुख्य व्यासपीठावरती. शैलेशजी पावशे आपण या आपलाही सन्मानाचा स्वीकार करावा आपण. तदनंतर पालकमंत्री प्रीमियर लीगचे आयोजक दीपकजी चव्हाण यांचाही सन्मान आम्ही करू. मी तुषार धुळे यांना विनंती करेल आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करा. क्रिकेटप्रती ज्यांचं नेहमीच प्रेम राहिलं आहे असे दीपकदादा चव्हाण मॅम फ्रॉम वांगणी यांचा सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतो आहे. बघा टीम शेलू संघाचे कॅप्टन इथे दाखल झालेत. विनंती आहे टीम चांदई श्री 11 जयशंकर चांदई टीम कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर यायचं आहे. चांदई टीमचे कॅप्टन वैभव थेर आपण कुठे असाल तर टॉससाठी लवकरात लवकर या. मॅचला सुरुवात झाली आहे. धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल या मॅचमध्ये आता सेट करण्यात आली आहे. 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टार्गेट आपण पाहतोय या मॅचमध्ये 55 धावा इथे मात्र बनल्या गेल्यात आणि आता अब तक 56 धावांचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. चला निखिलजी चव्हाण आणि त्याचबरोबर मयूरजी केणे साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज झालं आहे. ते देखील कॉमेंट्री बॉक्स अर्थातच राहुल चव्हाण महेशजी धुळे दिगंबर सुरेश प्रतीक कडव यांच्यासाठी त्यांनी 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं आहे. त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. षटक क्रमांक 1चा खेळ प्रगतीपथावरती आणि पहिला धक्का देखील लागलाय. कल्पेश आउट झालाय. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 56 धाबाचं टार्गेट इथे सेट करायचे. त्याच अनुषंगानं बॅटिंग जरूर झाली परंतु पहिल्या बॉलवरती सिंगल आली. दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल षटकार डॉट षटकारानंतर एक सिंगल आली आणि आता 5व्या बॉलवरती विकेट येते.
नवीन बॅटर अभि देवगरे मैदानावरती दाखल झाले. या मॅचमध्ये इथून कमबॅक करत असताना टीम संग्राम इलेव्हन नितलस विरोधात शिवशक्ती कडाव. जोविलीकर चषक जर्मन क्रिकेट संघ जर्मन क्रीडा मंडळ जोविली गाव आयोजित जोविलीकर चषकचं पर्व आपल्याला जरूर पाहायला मिळेल. भव्य डे नाईट फॉर्मॅटमध्ये ती स्पर्धा रंगणार आहे. तब्बल प्रथम क्रमांक 1 लाख रुपये धनराशी व जोविलीकर चषक देऊन आम्ही सन्मानित करू. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000. तृतीय चतुर्थ व पंचम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज खास आकर्षण बाईक आणि एक ट्रॉफी देऊन आम्ही सन्मानित करतोय. उत्कृष्ट बॅटर उत्कृष्ट बॉलर एक सुंदर सायकल देऊन आम्ही सन्मानित करू. आणि खास करून दहिवली मैदान या मैदानावरती ही स्पर्धा रंगणार आहे. आणि त्या स्पर्धेचे दमदार शिल्पकार आपल्याला पाहायला मिळतील. मग सुरेश चिंतामण धुळे रमेश धुळे असतील, त्याचबरोबर सूरज तुषार असतील. हे सर्व आयोजन कमिटी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. विष्णू धुळे असतील, करण धुळे, महेंद्र धुळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. छप्पन्न धावांचं टार्गेट होतं या मॅचमध्ये आणि आता त्याच लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या अंती फक्त 8 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. त्यामुळे आता येणारे 24 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये जिंकण्याकरता अजूनही 48 धावाची गरज आहे. षटक क्रमांक 1 आपण पाहिला गोलंदाज अतुलने चांगली गोलंदाजी केली. महत्त्वाची विकेट मैदानाच्या बाहेर त्याने पाठवली. खरं तर कल्पेश साळुंके जो मात्र भरपूर फॉर्ममध्ये खेळाडू आहे त्याचा इथे मात्र आऊट केला. आणि आता नवीन बॅटर मैदानावरती कुशलच्या साथीनं अभि देवगरे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती गोलंदाज तुम्ही पाहताय आता दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. प्रमोद पावशे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. टीम शेळू संघाचा खेळाडू संघनायक इथे मात्र दाखल झाला. त्यामुळे टीम चांदईचे कॅप्टन आपण देखील या. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती गोलंदाज दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवरती प्रमोद पावशे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. राईट मोर द विकेटनं ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. बॉल चाला डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. भरपूर वेगानं बॉलला तुम फेक करेल. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न चालवलाय आणि अखेर 2 धाबा इथे मिळतील या शंकात नाही. या सिंगल डबलने आता इथे मात्र धावफलक हलतं ठेवलंय या मॅचमध्ये. कारण माहिती आहे बॅटर कुशल गोरोला देखील 3 ओव्हरमध्ये कमीत कमी आपण जर 30 ते 35 धाबा इथे जमा केल्या तर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये या धाबा इथून चेस होऊ शकतात. आक्रमण आपण करणार आहोत परंतु या अनुषंगाने आता बॅटिंग मैदानामध्ये होती जरूर. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पनवेल तालुक्यातील एक मोठा संघ खेळतोय संग्राम इलेव्हन नितलस. या संघाच्या विरोधात खेळायचे तर इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. याच अनुषंगाने आतापर्यंत मी म्हणेन दोन्ही संघाचा खेळ चांगला पाहायला मिळतोय. गोपणी सारखी बॅट फिरवली ऑन साईडला पडवलाय. बॉल चाला मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. बॉलला उचलून फेक करतोय तो परत एक चिके सिंगल इथे एकपटी जाईल. संयम तुम्हाला पाहायला मिळेल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. कल्पेश जो मात्र सर्कलसाठी ओळखला जातो तो आता आऊट झालाय. त्यामुळे थोडासा दबाव आहे दोन्ही बॅटरवरती आणि इथून दबाव स्पष्ट जाणवतोय. कारण सिंगल डबलला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही बॅटर. परंतु तोडफोडचं क्रिकेट अभि देवगरेने नेहमीच खेळलाय. परंतु या मॅचमध्ये आता कशा प्रकारचा क्रिकेट तो खेळेल हे देखील पाहावं लागेल. दोन्ही संघाचा विचार केला तर मोठ्या ताकदीने या मैदानावरती उतरलेत आणि खास करून दोन्ही संघाचं मी कौतुक करेल कारण दोन्ही संघ वेळेवरती दाखल झालेत. वेळेच्या आधी या मैदानावरती दाखल झालेत. इथे फटका चांगला आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॉल साईडला बळवलाय. बॉल चाला डीपमध्ये लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल धाव इथे देखील एकपटी जाईल आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना टीमची टोटल 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 56 धावांचं टार्गेट सेट करायचं. याच अनुषंगानं बॅटिंग सध्याच्या घडीला तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला कर्जतचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातील क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. या मॅचमध्ये गोलंदाज प्रमोदने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. मोठा फटकापासून त्याने वंचित ठेवलाय. इथे फटका चांगला आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न दन 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 करत बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय जरूर परंतु डीपमध्ये खेळाडू उपस्थित होते. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. दरम्यान एक चिकी सिंगल एकपटी जाईल. बी शेपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होता त्याने मात्र बॉलला अडवले. दरम्यान एक चिकी सिंगल इथे एकपटी जाते. धावफलक 13 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली क्षेत्ररक्षणाची विविध रचना आपण पाहतोय जरूर. शॉर्ट थर्डमॅनला एक खेळाडू आहे. शॉर्ट फाईन लेगला एक खेळाडू. डीपमध्ये आपण पाहतोय लॉंग ऑनला तर एक लॉंग ऑफला खेळाडू आता सज्ज झालाय. या मॅचमध्ये सज्ज होत असताना राईट मोर द विकेट. मागचा पाय वाकवला. षटकार दाखवायचा होता नाही जमलं. दरम्यान पुढे एकदा बॉल लॉंगॉनला ट्रॅव्हल होते. दरम्यान एक चिकी सिंगल धाव इथे देखील एकपटी जाईल आणि आता त्याच सिंगलच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकत असताना
धावफलक 14 याकड्यावरती आता स्थिरावलाय. अजय धुळे आमच्यापर्यंत माहिती देत असताना या मॅचमध्ये खरं तर पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं ज्या प्रकारची बॅटिंग केली टीम नितलाज संघानं सुरुवात धमाकेदार झाली असं वाटत होतं. धावफलक आता इथे मात्र मोठ्या संख्येनं वाढेल, परंतु तदनंतर काय कमबॅक केले नितू हा खेळाडू आपण जरूर पाहिला ज्याने मात्र भरपूर चांगली गोलंदाजी केली या मॅचमध्ये. आणि आतापर्यंत मी म्हणेन दोन्ही बाजूला जर आपण पाहिलं तर पारडं समान. इथे फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि अखेर झेल स्वीकारण्याचा प्रयत्न भरपूर चांगला होता, परंतु इथे कॅच ड्रॉप. भरपूर वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचला, कौतुक करायला हवं त्या क्षेत्ररक्षकाचं ज्याने मात्र झेल घेण्याचा प्रयत्न केला, स्वतःला पटोपट झोकून दिलं होतं आणि अखेर जजमेंट थोडंसं खराब राहिलं. बॉल जमिनीला दान होतोय, परंतु मिळेल ती सिंगल. आणि आता सिंगलच्या साथीनं षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झाला. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरच्या अंती आपण पाहिला धावफलक 8, तर या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च करत असताना धावफलक 2 ओव्हरच्या अंती 15 धावा धावफलकावरती जोडले गेले. अजून या मॅचमध्ये 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे, जिंकण्याकरिता 31 धावांची गरज आहे. 41 धावा इथे मात्र चेस करावा लागतील. दोन्ही बॅटर आतापर्यंत संयम आपण त्यांचा पाहिलाय, परंतु इथून आक्रमक पवित्रा घेतील का हे देखील पाहावं लागेल. भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणी संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आहे. खरं तर भारतीय जनता पार्टी आयोजित आमदार चषक या स्पर्धेचं दमदार नियोजन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. जोबिलीगावचे उद्योजक समाजसेवक हरीजी पंढरीनाथ धुळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. 4 दिवस रात्रीमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 4 दिवस रात्रीमध्ये या स्पर्धेचा कालखंड तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. कालची रात्र गाजवली टीम जय भवानी शिरगाव सागर हिरमाळीच्या संघानं. भरपूर चांगला क्रिकेट त्यांनी दाखवला आणि आज देखील आपण पाहतोय सलगचे 2 सामने जिंकत असताना टीम गावदेवी खरबई बी हा संघ देखील पुढे सरकला आहे. रिया मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे रंगरंगोटी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. रोशन धुळे, संदीप धुळे यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. तर धावफलक षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झालाय. 2चा खेळ संपन्न झालाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज दाखल होतोय. अतुल पुन्हा एकदा दाखल झालाय. पहिल्या बॉलवरती एक चिकी सिंगल त्याने इथे खर्च केली आहे, त्यामुळे धावफलक पुढे सरकत असताना 16 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. अजूनही 17 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये जिंकण्याकरिता 40 धावांची गरज. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॉलर बॅकड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसलाय. पुन्हा एकदा डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना धावफलक पूर्णपणे स्थिरावले. या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करतो अतुल. त्याच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 फेकत असताना त्याने धावा खर्च केल्या 8 आणि आता पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करत असताना सलग 2 बॉल त्याने टाकले. दरम्यान धावफलक खर्च धावा करत असताना फक्त 1 धाव त्याने खर्च केले, त्यामुळे धावफलक 16 याकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. राऊंड विकेट. इथे फटका चांगला आहे, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं पाहायला मिळतंय. बॉल लढवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु मिळेल ती फक्त सिंगल. आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक पुन्हा एकदा 17 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. बी शेप मध्ये खेळाडू भरपूर वेगाने पोहोचले, जे मात्र बॉलला आतमध्ये त्याने ढकललंय आणि आता षटकार येऊ शकला असता, परंतु इथे सिंगलच्या साथीनं धावफलक 17 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. राऊंड विकेट. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. दरम्यान अपील पंचाकडे केली जाते, परंतु पंच सहमत नव्हते, त्यामुळेच की काय 1 मोर डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. कर्जतचा वंडर बॉय कुशल गुरव मैदानावरती खेळतोय, परंतु आतापर्यंत चाचपटत बॅटिंग तो करतोय, कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर त्याच्या बॅटमधून मोठा फटका आला नाहीये. चिंतेचं वातावरण आहे टीम कडाव संघाच्या खेम्यामध्ये, परंतु आतापर्यंत मी म्हणेन थोडासा बॅकफुटवरती संघ जरूर आहे, परंतु धावा या मॅचमध्ये 56 करायच्यात, त्याच अनुषंगाने बॅटिंग व्हायला हवी. आप ट्रॅकर बॉल होता, अबे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर घेण्याचा प्रयत्न, परंतु पंच सांगतात ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा चेंडू होता, त्यामुळे त्यांनी घोषित केलाय व्हाईट बॉलचा इशारा त्यांचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. आणि आता धावफलक 18 याकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल.
एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र बहाल केली. धावफलक 18 या क्रमांकावरती तुम्हाला पाहायला मिळतोय शैलेशजी पावशे हे देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांच्या साथीनं आपण पाहतोय सचिनजी पाटील मॅम फ्रॉम टोंडरे हे देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांनी देखील उपस्थिती दाखवली आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांचाही आम्ही सन्मान करू या स्पर्धेच्या माध्यमातून. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, गोंधळ हसलाय, बॅटर घुसलाय कारण अखेर त्याला आता मैदान सोडावं लागतंय. कुशल गुरव बॅक टू द पॅव्हिलियन. चांदई टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लवकरात लवकर या कारण शेलू टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. नवीन बॅटर मैदानावरती विशाल आलेत. दोन्ही बॅटर एकाच एंड वरती. अपघात निश्चित होता आणि आता अखेर अभि देवगरेला इथून मैदान सोडावं लागतंय. फरदच बा हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। तिसरा होता परंतु काही कारणास्तव आपण हा सामना दुसरा खेळतोय त्यामुळे दोन्ही टीमचे वैभव थेर आणि अनिकेत भगत कुमार पाटील तुमचे मी आभार व्यक्त करू. तुम्ही आम्हाला या स्पर्धेमध्ये सहकार्य केलं आणि जोगरे टीमचा देखील आपण आभार मानतोय कारण त्यांनी हा सामना तिसरे खेळण्यासाठी ते दाखल होणार आहेत. श्री 11 जयशंकर चांदई आणि त्यांच्या विरोधात संघ खेळणारे मैदानावरती आई भवानी शेलू. संघाने टॉस जिंकला, निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्यासाठी टीम चांदई या संघाला. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, बॉल चाला स्कोअर लेगला, क्षेत्ररक्षक उपस्थित, डीप मधून वाराच्या वेगाने खेळाडू पोहोचला, बॉलला उद्धम फेक करेल दरम्यान एक चिकी सिंगल इथे देखील एकपट जाईल आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकतो. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 19 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती आतापर्यंत चेंडू टाकले जबड जबड. चौथ्या ओव्हरला इथे मात्र सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि अजूनही 11 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये जिंकण्याकरिता 34 धावांची गरज. विकेट करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस आपण पाहतोय एसच्या मागे घडलंय काय पाहावं लागेल. शॉट थर्डमॅनचा खेळाडू बीट, फाईन लेगचा खेळाडू बीट आणि अखेर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल बाईच्या स्वरूपात चौकार.
कशा येऊ धावा आता जरूर आहेत टीम खडाव संघासाठी. धावफलक आता पुढे सरकत असताना 23 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. 22च्या स्वरूपात हा चौकार आलाय आणि धावफलक 23 आकड्यावरती स्थिरावले. जरूर अजूनही या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 33 धावांची गरज. विकेट करण्याचा प्रयत्न होता यावेळेस पंचाकडे आशाभूत नजरेनं पाहिलं. पंच सांगतायत व्हाईट बॉल इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव त्याने बहाल केली. गोलंदाज तुम्ही पाहता षटक क्रमांक 4चा गेळ प्रगतीपथावरती असताना गोलंदाज साहिल आलेत. गोलंदाजी बार्कवरती एक चौकार जरूर त्यांच्या अगेन्स्ट आला. 22च्या स्वरूपात धावफलक तुम्हाला पार मिळेल. पूर्णपणे आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 24 आकड्यावरती तुम्हाला पार मिळते. अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये, त्यामुळे इथून चांगली बॅटिंग करावी लागेल टीम खडाव संघाला देखील. बिग हिट ऑन साइडला खेळलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक 3-3 पोहोचतील बॉलवरती. दरम्यान स्कोरलेगचा खेळाडू पुढे सरकला आणि अखेर त्याने एक चांगला झेल टिपत असताना विशाल पोखरकरला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झाला. साहिल आलीत. साहिल टू साहिल अशी फाईट आता आपल्याला जरूर पार मिळेल, कारण गुरुदास देखील साहिल आहेत. याने एक विकेट निघताच संपादित केली. यावेळेला देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. गोलगिरकी घेतली जरूर, परंतु संपर्क नव्हता पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा. त्यामुळे टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगानं बॉल निघून चाललाय स्थिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. एक एक चेंडू जसा डॉट येत चाललाय तसा दबाव वाढत चाललाय टीम खडाव संघाच्या बॅटरवरती. इथून मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्यामुळे आता आपण जर पाहिलं तर दिल्ली अभी बहुत दूर आहे या मॅचमध्ये आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा आहे, तर इथून मोठे फटके खेचावे लागतील, कारण बाईकने आता प्रवास करून जमणार नाहीये. परंतु हा देखील फटका फसला असं वाटलं होतं. उंची घेतली होती चेंडूने, लांबी देखील घेईल, परंतु मिड विकेटला खेळाडू उपस्थित होते. त्याने एक चांगला झेल तिथे स्वीकारला आणि अखेर अजून एक धक्के पे धक्का लागेल टीम शिवशक्ती खडाव संघाला. फलंदाज बाद. खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. नीतू माळी. गोपडी सारखी बॅट फिरवली. हेलिकॉप्टर उडवायचं होतं, नाही जमलं. बॉल चालला 20 मध्ये. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचेल. बॉल अजून फेक करतोय. दरम्यान मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय आणि 4 ओव्हरच्या अंती टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 25 धावा धावफलकावरती जोडले गेले. त्यामुळे अजूनही 6 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये जिंकण्याकरिता 31 धावांची गरज. सहा चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये जिंकण्याकरता टीम खडाव संघाला 31 धावांची गरज. नवीन गोलंदाजी बारवरती दाखल झाला स्वप्नील. पहिला बॉल मागचा पाय वाकवला. षटकार दाखवायचा होता, नाही जमलं. लेग स्टिकच्या वरून हा चेंडू निघून चाललाय. डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना धावफलक तुम्हाला पार मिळेल. पूर्णपणे आता स्थिरवलं. या मॅचमध्ये अजूनही 5 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे, परंतु 5 षटकार इथून मारावं लागतील या मॅचमध्ये. गुरदाज स्वप्नील कमबॅक करतोय. पहिल्याच बॉलवरती त्याने चेंडू टाकलाय डॉट. राईटम ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळलाय. हा फटका चांगला आहे. स्कोर लेगला क्षेत्ररक्षक भरपूर वेगानं पोहोचतोय.
झेल स्वीकारण्याचा प्रयत्न त्याचा फसला आणि अखेर इथून आपण जर पाहिलं तर एक सिंगल धाव इथे मिळेल आणि सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. 4 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरता अजूनही आपण जर पाहिलं तर 30 धावांची गरज. इथे अजून एक फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु मिस टाइम स्ट्रोक तुम्हाला पार बेल. अजून एक धक्का लागेल. बॅटिंग करत असताना टीम कडाव या संघाला संघ पूर्णपणे बॅकफुटवरती आपल्याला पार मिळतोय. 3 बॉलचा खेळ शिल्लक, 30 धावांची गरज. सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान विष्णू चिंतामण धुळे यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आम्ही करू. बिग हिट ऑन साईडला खेळला हा फटका चांगला होता. इथे धाव मात्र चांगला मिळतील का पाहावं लागेल. डीप मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक चांगला झेल तिथे स्वीकारत असताना अजून एक धक्का. टीम शिवशक्ती कडाव संघाला फलंदाज बाद. अजून एक चांगला फटका. अखेर हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला. टायमिंग सुधारवरती बॉल सीमा पार. 6 आता शिल्लक या मॅच मध्ये गंबा करायचा प्रयत्न केलाय, परंतु मोठ्या फरकाने आपण पाहतोय. खरं तर संघ कडाव बॅकफुटवरती आपल्याला जरूर पार मिळेल, परंतु शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, शेवट गोड केले. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर थडम्याच्या दिशेला येतोय चौकार. बॉल सीमा पार पडतो. सामना जिंकलाय टीम संग्राम 11 नितलस या संघानं. अभिनंदन.